नमस्कार. हात टू हात या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शोषितांचा, वंचितांचा असा एक खूप मोठा वर्ग आहे ज्या वर्गाला घटनेने दिलेले मूलभूत अधिकार देखील आजपर्यंत मिळालेले नाहीत. एवढंच काय, अगदी जगण्याचा अधिकार सुद्धा ज्यांचा नाकारला गेलाय अशा एका फार मोठ्या समाजाला स्नेह द्यायचं काम 25 वर्षांहून अधिक काळ एक दाम्पत्य करतंय. आज त्यांनाच भेटण्यासाठी मी त्यांच्या स्नेहालय या अत्यंत पवित्र वास्तूत नगरला आलोय. माझ्या सोबत आहेत गिरीश आणि प्राजक्ता कुलकर्णी. स्वागत करूया गिरीश आणि प्राजक्ता कुलकर्णी यांचं. नमस्कार. गेले 25 वर्ष HIV बाधित, मग त्या महिला असतील, मुलं असतील, कुमारी माता असतील, बलात्कारात पीडित अशा महिला असतील, अशा सगळ्यांना स्नेहालयाने आपल्या पंखाखाली घेतलंय. त्यांना आयुष्यात उभं राहण्याकरता मदत केली आहे. त्यांच्या मुलामुलींकरता शिक्षणाची सोय केली आहे. त्याचबरोबर एक प्रश्नी आपल्या पंखाखाली घेतलंय. त्यांना आयुष्यात उभं राहण्याकरता मदत केली आहे. त्यांच्या मुलामुलींकरता शिक्षणाची सोय केली आहे. त्याचबरोबर एक प्रचंड मोठी चळवळ या दोघांनी महाराष्ट्रात उभी केली आहे. अशा या ध्येयवेळा दाम्पत्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. या प्रवासातल्या अडचणी, त्यावर केलेली मात आणि त्याही पेक्षा त्यांच्या भावी योजना, हे सगळं मी आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. पुन्हा एकदा स्वागत. गिरीशजी, आपण ज्या या वास्तूत बसलेलो आहोत, अतिशय प्रसन्न इथलं सगळं वातावरण आहे. या स्नेहालयाची सुरुवात कुठपासून झाली? स्नेहालयाची सुरुवात मी शाळेमध्ये असताना आमच्या नगर एक लालबत्ती भाग आहे, चित्रा गल्ली म्हणून. नगर आर्मीचं फार मोठं एक सेंटर आहे आणि म्हणून इथे जिथे लष्कर असतं तिथे लालबत्ती भाग पण मोठ्या प्रमाणावर असतो. तसा आमच्या गावामध्ये होता. आणि मी शाळेला जाताना शॉर्टकट मारताना, क्लासला जाताना खरं तर त्या गल्लीतून जायचो आणि माझ्याच वयाच्या मुली तिथे मी उभ्या पाहायचो. आणि मला असं वाटायचं की मी शाळेत चाललो, माझ्या हातात पाटी पेन्सिल आहे, डब्बा आहे, आईवडिलांनी सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित केलेल्या आहेत आणि ह्या मुलींनी पण माझ्यासारखं शाळेत शिकायला पाहिजे, क्लासमध्ये बसायला पाहिजे. पण ही मुलगी इथं उभी आहे, तिला कोणीतरी उभं करून ठेवलंय, तिच्याकडून कोणीतरी देहव्यापार करून घेतो. आणि त्या ठिकाणची काही दृश्य जाता येता जी पाहायला मिळाली त्यामुळे मी फारच अस्वस्थ झालो. आणि नंतरच्या काळामध्ये मला एक मित्र मिळाला जो एका ट्रॅडिशनल अशा समाजातून आलेला होता की त्या समाजावरती हा देहव्यापार लादला गेलेला आहे परंपरेने. आणि त्याच्या घरी मी पाहिले की त्याची बहीण 15-16 वर्षाची व्यवसाय करते, त्याची 40-42 वर्षाची आई या धंद्यात आहे आणि 70-72 वर्षाची म्हातारी आजी चहाच्या कपावर धंदा करते. आणि मी क्षणभर असा विचार केला की ही देवाची कृपा आहे की आपण एका चांगल्या कुटुंबात जन्म घेतला जिथे आपल्या सगळ्या गरजा भागल्या, मूलभूत गरजा. पण आपण इथं जन्माला आलो असतो आणि जर आपल्या घरातली माणसं आपल्याला इथे व्यवसाय करताना पाहायला मिळाली असती तर आपल्याला ते चाललं असतं का? आणि या भावनेने मला विलक्षण अस्वस्थ केलं. आणि मग त्या अस्वस्थतेमध्ये काही काळ विद्यार्थी चळवळीत काम केलं, युवक चळवळीत काम केलं, परंतु मनाची अस्वस्थता काही कमी होत नव्हती. आणि मला असं वाटायचं की या घटकांसाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि मग 88-89 मध्ये काहीतरी करण्याच्या इराद्यानं मी लालबत्ती भागामध्ये पहिल्यांदा गेलो. आणि मग एक घटनाक्रम असा सुरू झाला संपूर्ण आयुष्यामध्ये की त्याच्यातून स्नेहालय हे विकसित होत गेलं. म्हणजे असं उभं करायचंय स्नेहालय नावाची संस्था असं ठरवून काही केलं नाही, परंतु जी मनातली अस्वस्थता होती त्याच्यातून कामाला जसजसे प्रश्न समोर आले तसतशी उत्तरांचा शोध सुरू झाला. प्रश्नांचा भाग होण्यापेक्षा सुद्धा उत्तरांचा भाग होण्यात तुम्ही समाधान मानलं. असा प्रश्नांच्या ऐवजी उत्तरांचा शोध घेणारा आणि त्याहीपेक्षा सुद्धा चाकोरीची चौकट मोडून एका मळलेल्या वाटेवरनं प्रवास करणारा जीवनसाथी असावा असं काय वाटलं? खरं तर ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. असं काही नव्हतं की मी असा विचार घेऊन चालले होते की एक चौकट मोडणारा तरुण माझ्या आयुष्यामध्ये असावा. गिरीश मला भेटला, दिसला आणि मला तेव्हा जाणवलं की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे, हा काहीतरी वेगळं करतोय. पण तो काहीतरी वेगळं करतोय ह्या भावनेपोटी मी त्याच्याशी लग्न केलं नाही. मला असं वाटतं की तो माणूस म्हणून फार वेगळा व्यक्ती आहे, दुसऱ्याला न्याय देऊ शकतो आणि त्याचं हे न्याय देणं आहे, विश्वास ठेवणं आहे, हे मला भावलं. आणि म्हणून आम्ही दोघं जण एकत्र आलो. अत्यंत खडतर अशी वाटचाल, म्हणजे एका चांगल्या सुसंस्कृत घरातल्या मुलांनी थेट वेश्यावस्थेत जायचं आणि कामाला सुरुवात करायची. तुमच्याशी कोणी धडपणे बोललं का हो पहिल्यांदा? खरं तर माझ्या घरातली माणसं मला खूप
सहनशील, प्रेमळ, चांगली, सपोर्टिव्ह मिळाली. आई, वडील, भाऊ, या सर्वांचा मला एक भरभक्कम पाठिंबा या कामामध्ये मिळत गेला. आई वडिलांना थोडी चिंता वाटायची की भविष्य काय असेल, कसं असेल, हा मुलगा पायावर उभं राहील का असाच लष्कराच्या भाकऱ्या त्या काळात म्हटलं जायचं हा फ्रेज. आजही म्हटलं जातं. किंवा हा कार्यक्रम बघणारी अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना गिरीश आणि अशा अनेक तरुण मुली आहेत की ज्यांना प्राजक्तासारखं जगायचं आहे, परंतु त्यांच्या घरामधून किंवा त्यांच्या वातावरणामधून त्यांना तसं बनायला दिलं जात नाहीये. त्यांच्याकरता प्रेरणा म्हणून हे फार महत्वाचं आहे. उदयजी, माझा आज जर आई वडिलांकडे हट्ट केला मुलांनी, तर आई वडील मुलाला फार आनंदाने लॅपटॉप, एखादी बाईक आणून देतील. माझे हट्ट फार वेगळे होते. मी 92-93 ला असा हट्ट केला की आपल्या घरामध्येच, माझ्याकडे जागा नव्हती, स्नेहालयाचं काम वाढलेलं होतं, तर मी त्यांना हट्ट केला की आपल्या घरामध्येच मला या सगळ्या ज्या महिला आहेत देह व्यापारातल्या, ज्यांना HIV झालेलं आहे आणि मुलं आहेत, त्यांना आणून ठेवण्याची परवानगी द्या. आणि मला सहर्ष परवानगी मिळाली. आणि मला असं वाटतं की आपण त्यांना वर्षानुवर्ष म्हणतो की त्यांना समाजामध्ये सामावून घ्या, आपल्या जवळ घ्या, भेदभाव करू नका, पण जोपर्यंत तुम्ही एखाद्याला घरात घेत नाही ना, तोपर्यंत ते खराट्याच्या काडीने औषध लावून काही सामाजिक भावना किंवा संवेदना व्यक्त होत नसते. मी त्यांना माझ्या घरामध्ये आणलं. नंतरच्या काळात माझा विवाह झाला. प्राजक्तांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं. आमच्या कुटुंबाचाच त्या वेश्याव्यवसायातल्या बायका, HIV झालेल्या मुलं हा आमच्या कुटुंबाचा एक भाग होते. आम्ही एकत्र राहत होतो, जेवत होतो, खात होतो. स्वतःच्या वाड्यात दुसरा कुठलाही व्यवसाय न करता किंवा बाकी काही न करता या कुटुंबांनी काय केलं तर समाजामध्ये वंचित जे होते, शोषित जे होते, अशा महिलांना आपल्या घरात आणून ठेवलं. त्याचबरोबर त्यांच्या बरोबर राहायला सुरुवात केली. नक्कीच या घरात आल्यानंतर हे खूप डिफिकल्ट होतं. हो, अवघड नक्कीच होतं, पण काळाच्या ओघामध्ये मला त्यातली मजा कळायला लागली. मला हे पण कळायला लागलं की लांबून जितकी माणसं आपल्याला कठीण वाटतात, तितकी ती जवळ आल्यावर नसतात. खूप मऊ असतात, खूप प्रेम करतात. मी पहिल्यांदा खूप सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी, आणि गिरीशही तसाच सुखवस्तू कुटुंबातलाच होता, पण त्यांच्या कुटुंबाची जी, माझ्या सासरच्यांची जी धाटणी होती आयुष्य जगायची, ती पूर्णपणे वेगळी होती. प्रचंड मोठा जनसंपर्क हे माझ्या सासऱ्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि न थकता ते सतत येणाऱ्या सगळ्या लोकांशी बोलत असत आणि ते तितक्याच प्रेमाने बोलायचे. कुठल्याही माणसाला आमचं दार सतत 24 तास उघडं असायचं. कधीही आमच्या घरी माणसं येऊन जेवू शकतात, हे वैशिष्ट्य होतं आमच्या घराचं. चहा कायम सतत उकळत. अगदी खरोखर असो. आणि मला हे नंतर कळलं की ह्या सगळ्या लोकांना सामावून घेण्यामध्ये खूप मजा आहे. प्रत्येक माणसाचा स्वतःचा म्हणून एक गुण आहे, प्रेम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, आणि मग तुम्ही त्यांचे बेनिफिशियरी होता. तुमच्यावर ते भरभरून प्रेम करतात. मग ते HIV पॉझिटिव्ह मुलं असू देत, नाहीतर आमच्या बायका असू देत. मला आठवतंय की दया नावाची आमची एक मुलगी होती जी पॉझिटिव्ह होती, आमच्याबरोबर राहायची. एक रंगम्मा होती आणि एक शांता होती. तर ह्या सगळ्यांनी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं. तेव्हा मी प्रेग्नंट पण होते. तर ह्या सगळ्या बायकांनी माझे डोहाळे पुरवले. तर हे इतकं मोठं मनुष्यबळ होतं. आज लोकांकडे असं आहे की माणसं नाहीयेत, सगळं आहे पण माणसं नाहीयेत. आमच्या घरामध्ये एवढं गोकुळासारखं वातावरण होतं. तर ही मजा आहे त्याच्यामधली की आधी कठीण होतं पण त्यानंतर सोपं झालं. या सगळ्या करता एक काम उभं राहण्याकरता पैशाची गरज असते. सगळी सोंग आणता येतात गिरीशी, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आपलं राहतं घर सुद्धा तुम्ही एक प्रकारे स्नेहालय बनवलं, आपल्या पत्नीला त्यात सहभागी करून घेतलात. परंतु हा सगळा पसारा वाढायला लागल्यानंतर पैशाची आवश्यकता लागते. त्यासाठी एक प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वासार्हता लागते. त्यांनी सांगितलं तसं नुसतं जनसंपर्काने हे काम होत नाही, विश्वासार्हता लागते, त्याला एक चौकट लागते. हा सगळा प्रवास कसा झाला? आता जो काय मागचा एक 27-28 वर्षांचा प्रवास झाला, त्याच्यानंतर मी अनुभवाने असं सांगू शकतो की दारिद्र्य हे फक्त कल्पनेचंच असतं. तुमच्याकडे कल्पनाशक्ती असेल तर ह्या दारिद्र्यावर तुम्ही मात करू शकता. ही खरी गोष्ट आहे की मी 14-15 वर्षानंतर तशा अर्थाने विचारांनी स्वतंत्र झालो. मला घरून पैसे पण मी मागत नसे. मी छोटे मोठे अनेक कामं केली आणि त्याच्यातून माझा स्वतःची उपजीविका मी चालवायचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला. मी हॉटेल चालवलं, केमिकलचा प्लांट चालवला, आम्ही दोघांनी मिळून मेडिसिनचं दुकान चालवलं. ती फार्मासिस्ट आहे प्राजक्ता मुळामध्ये. मग नंतर तिने मराठीत PhD पण केली, पण ती मुळामध्ये फार्मासिस्ट पण आहे, सायन्स ग्रॅज्युएट आहे. तर आम्ही असे असंख्य व्यवसाय केले
आणि मी पण ते व्यवसाय जे तुम्ही दोघांनी केलेत ते केवळ गरजेपुरते, गरजेपुरते ते प्रचंड मोठे व्यवसाय व्हावेत आणि वगैरे असं काही नाही. फक्त आपल्याला लागतंय तेवढंच, फक्त ओंजळीला जेवढं लागतंय तेवढं आपण घ्यायचं आणि ओंजळीच्या बाहेर जे असेल ते सगळं तसंच समाजात सांडू द्यायचं. पण त्याकरता लागणारा पैसा कसा उभारायला? तर पैसा खरं तर मी सुरुवातीला पैसे घेण्याचं मला जमतच नव्हतं. म्हणजे कोणाला 4 आणे मागणं माझ्यासाठी फार जड गोष्ट होती. तर मी लोकांना जी मला हवी असेल ती वस्तू मागायचो, गोष्ट मागायचो. मी स्वतः पण माझे जी काही छोटीशी कमाई असेल ती सगळी डावावर लावून या कामामध्ये करत असे काम. आणि बऱ्याचशा गोष्टी मी माझे मार्ग शोधून काढले. जसं की मला मुलांना जेवायला घालायचं होतं, तर माझ्याकडे पैसे नव्हते. मी सगळ्या मंगल कार्यालयांमधलं अन्न उरलेलं आणायचो, हॉटेलांमधलं उरलेलं अन्न आणायचो. मी स्वतःची हातगाडी घेतली होती. माझ्याकडे ट्रान्सपोर्टचं काही चांगलं साधन नव्हतं. त्या हातगाडीवरती मी माझ्या मित्रांनी नगरमध्ये लग्नाचं उरलेलं अन्न 11, 12, 1 वाजता वाहिलेलं आहे. आणि एक नशाच होती म्हणा की आपल्याला एक चांगलं निर्माण करायचं आहे. मुलं तिकडे झोपडपट्टीत वाट पाहतायत, लालबत्तीत वाट पाहतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. म्हणजे मी कितीतरी गोष्टी, जुने कपडे आम्ही घ्यायचो, जुन्या वस्तू घ्यायचो, जुनं फर्निचर घ्यायचो, रिसेल करायचो, दुरुस्त्या करायचो. स्मशान हे फार चांगली जागा आहे सर पैसे गोळा करायला. स्मशानामध्ये लोक तेलाच्या पिशव्या फेकून द्यायचे, मिठाच्या पिशव्या फेकून द्यायचे, शाली फेकायचे, भांडे फेकायचे. त्याच्या विक्रीमधून सुद्धा पैसे गोळा व्हायचे. तर पैसे गोळा करण्याचे हजारो मार्ग आहेत. ते मार्ग आपल्याला सुचले पाहिजेत आणि आपल्याला भीड पडली नाही पाहिजे, लाज बाळगली नाही पाहिजे. अशा काही गोष्टी केल्या तर पैसे उभे राहतात. आणि मी नेहमीच असा विचार करत गेलो की पैसे हे बाय प्रॉडक्ट आहे, रिलेशन हे मेन प्रॉडक्ट आहे. तुम्ही संपर्क, संबंध, संवाद, प्रेम, विश्वासाचं नातं समाजाशी आणि ज्यांच्यासोबत काम आपण करतो त्यांच्याशी जर जोडत गेलो तर आपल्या साधनही त्याच्या पाठोपाठ येत राहतात. म्हणजे माणसं येतात, पैसे येत राहतात. आणि त्याच्याचमुळे मी एक मोठा अनुभव आयुष्यात असा घेतला की मला पुण्यामध्ये संस्था चालू करायची होती सर. तर मी बऱ्याच लोकांकडे जाऊन जागा मागायचो. बिल्डर लोक, जागाचे मोठे मालकी असलेले लोक म्हणायचे पुढच्या वेळेला देऊ, पुढच्या स्कीममध्ये देऊ. जागा काही पुण्यात मिळाली नाही. शेवटी शारदा गौडा नावाच्या एका वेश्येनी तिच्या आयुष्यभराची कमाई असलेली कात्रजमधली जागा आम्हाला देऊन टाकली. आणि आम्ही थक्क झालो. ती रोज आमच्याबरोबर बसणारी उठणारी बाई, ती देणगीदार असू शकेल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. आणि तिने जेव्हा आमची पळापळ पाहिली ती म्हणली मी देते ना पैसे, कशाला तुम्ही लोकांना पैसे मागता. तर मी म्हणलं तू हे पैसे का देते. तर ती म्हणली की मला माझ्या मुलाचा बाप कोण आहे ते मलाही माहित नाही, त्यालाही माहित नाही. पण माझ्या मुलाला जर कोणी विचारलं तुझी आई कोण होती तर त्याला हे सांगता आलं पाहिजे की माझी आई अशी बाई होती जिने तिच्या आयुष्याची कमाई समाजासाठी दिली. वाह. तर एक वेश्या सुद्धा हा विचार करू शकते. आणि ह्याच्यातून आम्ही खूप शिकलो की आपल्या अवतीभोवतीच्या सामान्य लोकांमध्ये दातृत्वाची प्रचंड मोठी खाण आहे. पण आपल्याला त्यांच्यासमोर उभं राहून मागायची लाज वाटते किंवा आपण असं मानत नाही की ते देऊ शकतात. त्यांचे उपकार आपल्याला घ्यायची आपली मानसिकता नाहीये. ज्या क्षणी आम्ही हे अनुभव घेतले त्यानंतर आम्ही 40,000 छोटे छोटे देणगीदार या संस्थेच्या कामाशी जोडले. आजही इथे 1 किलो तांदूळ वडील वारले म्हणून घेऊन येणारे लोक आहेत, पगार झाला म्हणून दुधाची पिशवी देणारे लोक आहेत, 2 महिन्यांनी काय वाढदिवस आहे स्मृती दिने म्हणून एक दूध पावडर घेऊन स्नेहांकूरच्या अडॉप्शन सेंटरला देणारे लोक आहेत. आणि मला असं वाटतं की हे लोक फक्त देणगी देत नाहीत, हे लोक मनाने भावनेने तुमचा विचार जो तुम्ही मांडायचा प्रयत्न करताय समाजामध्ये तो ऍक्सेप्ट करतात. आम्हाला पूर्वी प्रतिष्ठा नव्हती कारण वेश्यांनाच प्रतिष्ठा नव्हती. लोकांना ते गुन्हेगार वाटायच्या. त्यांना जबरदस्तीने इथं आणून वापरलं जातं, फसवलं जातं, ह्याचा कोणी विचार लोक करत नव्हते. आणि त्यातून मग या कामाला प्रतिष्ठा नव्हती. खूप लोक म्हणायचे तुम्ही वेगवेगळे इतर सामाजिक चांगले घटक सोडून यांच्या काय मागं लागलात, अशीच एक भावना होती. तर मामांनी भारतातली उत्तम माणसं, मोठी माणसं इथं आणून त्यांना हे काम दाखवलं, लालबत्ती दाखवली, त्या बायकांचे प्रश्न फेस टू फेस समजून सांगायला आम्हाला मदत केली. एक मोठं रेकग्निशन त्यांनी मिळवून दिलं. वेगवेगळं डोहाळ जेवण की जे HIV बाधित महिला ज्या तुमच्या घरात राहत होत्या त्यांनी केलं. परंतु मूल झाल्यानंतर त्या मुलाला जेव्हा HIV बाधित महिला हाताळत होत्या ते पाहिल्यानंतर बाकीच्यांना काय वाटलं असेल. रोग HIV नावाचा हा शरीराचा आहे का मनाचा जास्त आहे? मला वाटतं तो मनाचा जास्त आहे. कारण एवढ्याच म्हणजे मी अनेकदा हा अनुभव घेतलेला आहे की HIV बाधित मुलांना आपण समान वागणूक देत नाही. आता 1-2 वर्षापूर्वी झालेला किस्सा असा आहे की आमच्या नगरमधली एक शाळेने आम्हाला विनंती केली की तुमच्या इथली मुलं, तुमच्या स्नेहालयात शिकणारी मुलं आमच्याकडे येऊ द्या आणि ते आमच्याकडे शिकू द्यात. खरं तर ह्याच्या मागचं कारण हे होतं की आता पटसंख्या दाखवायला लागते
आणि आम्हालाही असं वाटलं की चांगली गोष्ट आहे, आपली मुलं मूळ प्रवाहात जाऊन शिकतील आणि चांगले शिक्षक त्यांना मिळतील. हे करत असताना आमच्या असं लक्षात आलं की पहिले 2-3 महिने तर बरे गेले, पण त्याच्यानंतर तिथे एक असं वातावरण तयार झालं की ही HIV पॉझिटिव्ह मुलं नको आपल्या इथे. तर ही जी आहे ना की नको आपल्या इथे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही त्यांच्याबरोबर जेवून दाखवतो, त्यांच्याबरोबर उठून बसून दाखवतो, आम्हाला काही इतके वर्ष झालंय का, काही नाही झालेलं, पण ही जी नकारात्मकता आहे मनातली ती जायला तयार नाहीये. तर मला असं वाटतं की हा मनाचा रोग जास्त आहे. नॉर्मल मुलं आहेत. तुम्ही आमच्या इथे वरती आर्ट स्टुडिओमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की मुलं उत्तम भरत काम करतात, अतिशय सुंदर टेराकोटाचं काम करतात. मुलं कलाकार आहेत आणि खूप गुण आहेत त्यांच्यामध्ये. आपण त्यांच्याकडे फक्त तो HIV हा जो स्टिग्मा आहे तेवढाच घेऊन समाजाने बघतोय. त्यांच्यावर लादलाय. लादलाय. त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे तो आलेला नाही आहे. समाजातल्या कुठल्या तरी एका विकृतीमुळे, वासनेच्या शिकार झाल्यामुळे त्यांच्यात तो आलेला आहे. परंतु त्यांच्या हातातली कलाकुसर मात्र तेवढीच सच्ची आहे. हे सगळं करत असताना गिरीजी, कुठल्याही कामाला पैसा जसा लागतो, धडाडी ऊर्जा लागते, सचोटी प्रामाणिकपणा लागतो, एक ध्येयवाद लागतो, हे सगळं तुमच्याकडे होतं. परंतु काम उभं राहायला एक वैचारिक अधिष्ठान असावं लागतं. त्याला एक बैठक असावी लागते विचारांची. ही बैठक तुमची कोणी घडवली? कोण अशी व्यक्ती किंवा काय असं की ज्याच्यामुळे ती वैचारिक बैठक तुमच्या दोघांची छान जमली? खरं तर वैचारिक बैठकीचं म्हणाल तर समाजामधले जे प्रश्न आहेत त्याच्यातून येणारी अस्वस्थता ही एक तुम्हाला कॉमन प्लॅटफॉर्म तुमचा तयार करत असते. तशीच ती आम्हालाही आलेली होती. दुसरं म्हणजे मी आयुष्यामध्ये तशी खूप मोठी माणसं मला पाहायला मिळाली. मुळामध्ये महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तिमत्वांचं त्यांच्या जीवन कार्याचं केलं वाचन, त्यांच्या जीवनात त्यांनी घेतलेले अनुभव याचा एक परिणाम झाला. देह व्यापारातल्या महिलांसाठी खूप पूर्वी काम करणाऱ्या विजयाताई लवाटे या माझ्या आयुष्यात आल्या. त्यांच्यासोबत मी पुण्याच्या बुधवार शुक्रवार पेठेत काही काळ काम केलं. त्यानंतर मुंबईच्या काठीपुऱ्यात काम करणारी प्रीती पाटकर मला भेटली. तिच्यासोबत मी आजही जोडून आहे. प्रेरणा संस्था काम करते उत्तम. त्यानंतर मामासाहेब कौंडिन्य मला भेटले आणि त्या माणसाने ते मोठे शिक्षण तज्ज्ञ होते. 38 वर्ष एका महाविद्यालयाचे प्राचार्य होते संगमनेरच्या. त्या माणसाने त्याच्या आयुष्याची सगळी कमाई आम्हाला देऊन टाकली आणि आमच्यासारख्या इतर संस्थांना दिली आणि खूप माणसं त्यांनी इथं आणली. या कामाला पूर्वी प्रतिष्ठा नव्हती, कारण वेश्यांनाच प्रतिष्ठा नव्हती. लोकांना ते गुन्हेगार वाटायच्या. त्यांना जबरदस्तीने इथं आणून वापरलं जातं, फसवलं जातं, ह्याचा कोणी विचार लोक करत नव्हते आणि त्यातून मग या कामाला प्रतिष्ठा नव्हती. खूप लोक म्हणायचे तुम्ही वेगवेगळे इतर सामाजिक चांगले घटक सोडून यांच्या काय मागं लागलात, अशीच एक भावना होती. तर मामांनी भारतातली उत्तम माणसं, मोठी माणसं इथं आणून त्यांना हे काम दाखवलं, लालबत्ती दाखवली, त्या बायकांचे प्रश्न फेस टू फेस समजून सांगायला आम्हाला मदत केली. एक मोठं रेकग्निशन त्यांनी मिळवून दिलं. त्यानंतर रमेश कचोलिया आणि केअरिंग फ्रेंड्स भेटले. रमेश कचोलिया, निमेश सुमती, अरुण शेठ ही माणसं अशी भेटली की त्यांनी आम्हाला फक्त मुंबईतून आणि जगातून माणसं जोडली नाही किंवा फक्त निधीच गोळा करून दिला नाही, तर सेवा कार्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला. मी बाबा आमटेंचाही उल्लेख करेल. अण्णारे पण आमच्या कामामध्ये सहभागी राहिले सातत्याने. काही प्रश्नांच्या मध्ये त्यांचा आम्हाला सहभाग मिळाला. अलीकडच्या काळात सिंजेंटा कंपनीचे अध्यक्ष आहेत प्रकाश आपटे सर, त्यांनी पण आमच्या कामामध्ये विशेष सहभाग घेतला. मिलिंद कुलकर्णी, राजीव गुजर, संजय गुगळे, सुवालाल शिंगवी अशी जी एक फळी आमच्या इथे कार्यकर्त्यांची पण तयार होत गेली. त्यातून या कामाचा विकास एक माझ्यापासून सुरुवात झालेलं होतं खरं आहे, पण एक हळूहळू टीमवर्क बनत गेलं आणि आज तर न्यायालय प्युअरली टीमवर्क म्हणून काम करतं. 300 लोक इथं काम करतात. आमचं आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे जवळपास तेवढ्याच संख्येनं व्हॉलेंटियर्स काम करतात. प्रत्येक प्रकल्पाला एक मानद संचालक आहे आणि तो 17 वेगवेगळे सेवा प्रकल्प आहेत. नगर, पुणे, बेळगाव, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी आता विस्तार झालाय कामाचा आणि त्या ठिकाणी मानद संचालक म्हणून एक जबाबदार व्यक्ती आमच्याबरोबर काम करतो. स्नेहालयाची खरी अचिव्हमेंट म्हणाल तर बिल्डिंग आहेत, इमारती आहेत, प्रकल्प चांगले काम करतायत. तुमच्यासारख्या लोकांनी पण या कामाची दखल घेतली. या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी असल्या तरी पण तुम्ही म्हणाल तर खरी अचिव्हमेंट आणि खरी संपत्ती म्हणजे इथे स्वतःला झोकून देऊन वेड्यासारखं काम करणाऱ्या मुलांची एक टीम तयार झालेली आणि ही टीम प्रत्येक म्हणजे खरं सांगाल तर मी एक प्रवक्त्याचं काम करतो. आज प्रत्यक्ष जमिनीवरचं काम ही मुलं करतात. मग अजय वाबळे, अनिल गावडे, हनीफ शेख,
ही सगळी जी आमची मुलं आहेत, ही मुलं एक एक प्रकल्प, एक एक किल्ला सांभाळत आहेत. तिथं ती बसलेली आहेत. इथे वैजनाथ लोहार सगळ्या मुलांचं प्रकल्प सांभाळतो. आणि मला असं वाटतं की एक चांगलं मनुष्यबळ आम्ही आमच्यासाठी तयार करू शकलो. असा अनुभव आहे सर की आपल्याला ज्या प्रकारची माणसं हवी असतात कामामध्ये, ते आपल्याला आपल्या संस्थेमध्येच तयार करावी लागतात. आपण बाहेरून रेडीमेड जे किती प्रॉडक्ट आणले तर आपली कल्चर आणि त्यांच्या कल्चरमध्ये फार फरक पडतो. इथे मदरली अप्रोचनी काम चालतं. म्हणजे जसं मूल मध्यरात्री उठलं तर आई त्याला अटेंड करते, तसं सामाजिक कामामध्ये 10 ते 6 माझी वेळ संपली हे बोलून चालत नाही. आमची इथे या मदरली अप्रोचची हृदय असलेली मुलं घडवली आम्ही. सामाजिक कामाबरोबरच माणसांची शेती करायचं काम तुम्ही केलं, आणि त्यातून तरारलेलं हे कार्यकर्त्यांचं पीक आज सर्वात मोठं तुमचं बळ आहे. हे सगळं काम चालू असताना तुम्ही कुमारी माता आणि HIV बाधित महिलांच्या संदर्भामध्ये खूप मोठे प्रकल्प उभे केले, त्याविषयी काय सांगाल? आमचा जो स्नेहांकुर नावाचा प्रकल्प आहे तो आम्ही सर्व प्रकारच्या परित्यागित माता यांच्यासाठी चालवतो. ह्या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आजपर्यंत 450हून अधिक दत्तक विधानं तर केलेली आहेत. त्यात खूप HIV पॉझिटिव्ह मुलं, खूप विशेष प्रकारची मुलं. 2015च्या आधी ही सगळी मुलं आम्ही भारतातच प्लेस करू शकलो, हे आमचं विशेष गोष्ट आहे आमची, असं मला वाटतं. 2015 नंतर गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज बदलल्यानंतर आमच्याकडनं परदेशी दत्तक विधानं पण झाली. अर्थात त्याचं काही वाईट नाही असंही मला वाटतं. आमचं वैशिष्ट्य असं की ह्या मुलांना आम्ही कौटुंबिक त्यांचं पुनर्वसन तर केलंच, पण आमचा सातत्याने हा प्रयत्न राहिला की ह्या ज्या महिला मुलं देण्यासाठी म्हणून आमच्याकडे आल्या त्यांच्यावर कधी अशी वेळ येऊ नये की पुन्हा एकदा मी एक मूल घेऊन आले आणि तुम्ही हे स्नेहांकुरमध्ये घ्या दत्तक विधानासाठी. आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या बायकांना काही मानसिक आधार ची गरज असते ती देऊन त्यांना पायावर उभं केलं पाहिजे, त्यांचंही कौटुंबिक पुनर्वसन झालं पाहिजे. आणि सांगायला विशेष मला अभिमान वाटेल की आमची जी सगळी टीम आहे ती आजही आमच्या पहिले मातेपासून आत्तापर्यंतच्या मातेपर्यंत कनेक्टेड आहे. त्यांना कधी आयुष्यात कसलाही प्रश्न उभा राहिला तर घरच्यासारखे ते जाऊन तिला मदत करतात. तर त्याच्यासाठी हा मातांचा प्रकल्प उभा राहिला. मुलांचा स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, मातांसाठीची 24 तासाची एक हेल्पलाईन सुरू झाली, तिचं नाव आहे स्नेहाधार. स्नेहाधारच्या माध्यमातून अनेक शोषित महिलांना काम पुढे सुरू झालं, आधार मिळाला त्यांना. आणि इथल्या पुनर्वसन संकुलामध्ये स्नेहाधारचं एक शेल्टर होम आहे जिथे मुली राहतात, शिकतात. HIV बाधित महिलांसाठीचं आता एक हॉस्पिटल सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये इतर सुद्धा गरजू रुग्ण येऊन लाभ घेऊ शकतील. एक 100 कॉट्सचं ते हॉस्पिटल आहे. सगळ्या आणि ही सगळी कनेक्टेड कामं आहेत. असं नाहीये की त्यातलं कुठलंही एक काम कमी महत्वाचं आहे. ती एकामेकांच्या हातात हात धरून चाललेली काम आहे. झोपडपट्ट्यांमध्ये आमच्या 6 झोपडपट्ट्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालतं. महिलांचे बचत गट आहेत, त्यांच्यासाठी क्लिनिक आहेत. सगळ्या नगर जिल्ह्यामध्ये आमचं काम चालतं. तर हे नेटवर्किंगचं काम आहे. कामाचा विस्तार झाला तो ऐकायला खूप सोपा आणि छान वाटतो, परंतु हे सगळं करत असताना प्राजक्ताजी कटू अनुभव पण येतात, निराशा येते. आपण माणसांवर एवढं प्रेम करतो, माणसांना एवढा लळा लावतो आणि माणसं कृतज्ञपणे वागतात. मग ते कार्यकर्ते असतील किंवा ज्यांच्यासाठी हा सगळा खटाटोप उभा केला, ती एखादी महिला असू शकते, तो एखादा मूल असतो की जे आपण लहानपणापासून वाढवतो. हे जे निराशेचे क्षण आहेत ते अनेकदा हातोत्साहित करतात आणि मग माणसं समाजकार्यापासून दूर जातात आणि आपल्याच कोशात गुरफटतात. तुमच्याही आयुष्यात मला खात्री आहे असे कटू प्रसंग आले असतील, त्या प्रसंगांवर मात कशी केलीत? मला असं वाटतं की जे सामाजिक काम करतात किंवा सामाजिक काम करतात हे म्हणताना सुद्धा मला संकोच वाटतो. मला असं वाटतं जे काही आमचं स्वतःचं ध्येय म्हणून स्वीकारलेलं काम आहे ते करत असताना असे निराशेचे प्रसंग येतात. पण मला असं वाटतं की जर मी 100 लोकांसाठी काम केलं असेल तर त्यातलं एकाचं तर आयुष्य बदलतं. समजा 99 लोक वाईट वागले, पण हे जे एक माणसाचं आयुष्य बदललेलं आहे तेच माझ्यासाठी 100% काम आहे. तर हा विचार केला की निराशा दूर जाते. ही माणसं उभी राहत असताना आपल्याकडे शासन नावाची एक मोठी यंत्रणा आहे आणि शासन म्हटलं किंवा पोलीस म्हटलं की त्याच्याबरोबरचा एक समानार्थी शब्द आहे आणि तो म्हणजे भ्रष्टाचार. या सगळ्याचा कितपत त्रास झाला? शासन व्यवस्थेमध्ये आणि समाजात चांगली वाईट दोन्ही प्रकारची माणसं आहेत. शासनामध्ये खरं तर आम्हाला लायसन मिळवण्यापासूनच खूप त्रास झाले. म्हणजे महिला बाल विकास विभागामध्ये पूर्वी तुम्हाला जर मुलं सांभाळायचं लायसन हवं असेल
तर तुम्हाला त्यांच्याकडनं पैसे नको असले, फक्त लायसन हवंय मुलं सांभाळायचं, तरी पण एक अशी भ्रष्ट व्यवस्था काम करत होती. आणि त्या व्यवस्थेशी संघर्ष करण्यामध्ये आमची खूप शक्ती आमची तशा अर्थाने मी म्हणेल वायाच गेली, कारण त्याचं प्रोडक्टिव्ह काही काम होत नाही, त्याच्यातून संघर्ष करावा लागतो. पण आम्ही तो संघर्ष केला. आणि त्याचं महत्वाचं कारण असं होतं की जर लायसन्स घ्यायला सुद्धा जर लोकांना पैसे लागणार असतील ज्यांना सामाजिक काम करायचंय, तर मग या महाराष्ट्रामध्ये परत एखादे कर्मवीर भाऊराव पाटील किंवा सावित्रीबाई फुले ह्या कशा उभ्या राहतील, हा खरा प्रश्न आहे. तर आम्ही त्यासाठी खूप संघर्ष केला. अडॉप्शनचं लायसन 1996 पासून आम्ही मागत होतो, ते मिळालं 2004 उजाडलं. किंवा स्नेहांकूरचं HIV बाधित मुलांना सांभाळायचं लायसन हवं होतं, तर एक उपायुक्त होते, ते म्हणायचे नाही 5 लाख रुपये द्या. आम्ही म्हणायचं आम्हाला अनुदान नकोय, आम्हाला फक्त लायसन द्या, आम्ही समाजाच्या मदतीनेच संस्था चालवायला शिकलो आहोत आणि तेच आम्हाला योग्य वाटतं, समाजाला जबाबदार राहणं. तर ते म्हणायचे तसं नाही, स्पेशल नीडच्या मुलांचं लायसन दिले की अनुदान झकत द्यावं लागतं, त्याच्यामुळे तुम्ही जरी म्हणत असले तरी तुम्हाला ते द्यायलाच लागतील. मग आम्ही म्हणले एक काम करा, ही सगळी मुलं तुमच्याकडे आम्ही आणून देतो, तुम्हीच त्यांचा सांभाळ करा. आणि भारतातलं पहिलं HIV एड्स बाधित मुलांचं निवासी पुनर्वसन संकुल आम्ही उभं केलं होतं. आमच्याकडे 150 मुलं होती. आम्ही म्हणलं 150 मुलं आणून ठेवतो, त्यांचं खाणं पिणं औषधोपचार तुम्ही तुमचे पहा. असं म्हणल्यानंतर काही काळानंतर आमच्याकडे निमूटपणे लायसन्स आलं आणि ते म्हणायचे आम्ही गुन्हे दाखल करू, बेकायदेशीर तुम्ही मुलं सांभाळता. आम्ही म्हणायचो की करा की पटकन गुन्हे दाखल. आम्हीच पत्र पाठवायचो की आमच्याकडे इतकी मुलं बेकायदेशीर आहेत, गुन्हे दाखल करा. गुन्हे कोणी आमच्यावर दाखल केले नाहीत. परंतु या व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे चांगलं वाईट म्हणजे काही न पाहता त्रास देण्याचा प्रयत्न होतो. काही संस्था सुद्धा कधी दोषपूर्ण वागत असतात, नाही अशातल्या गोष्ट नाही, तिथे माणसंच आहेत शेवटी. परंतु उडदा माझी काळे गोरे हे समजून आहे ना, ओलन चुक बरोबर जाळता कामा नये. त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना शासनाने एनकरेज करायला पाहिजे. आणि त्या व्यवस्थेशी लढण्यामध्ये 2012-13 मध्ये तर आम्ही खूपच मोठी लढाई केली. कारण पद्धत अशी होती की जर तुम्हाला महिला बाल विकासचं अनुदान घ्यायचं असेल तर पहिले तुम्ही तिथे 20% पैसे द्यायचे, 25% पैसे द्यायचे आणि मग उरलेल्या पैशाचा चेक घेऊन यायचा, अशी पद्धत होती. या सगळ्या पद्धतींविरुद्ध आम्ही बंड केलं आणि आता सगळ्या संस्थांच्या खात्यामध्ये चेक जमा होतात, तर मागायला जावं लागत नाही कोणाला. इतका मोठा बदल हा त्यातून घडला. विरुद्ध आम्ही बंड केलं आणि आता सगळ्या संस्थांच्या खात्यामध्ये चेक जमा होतात, तर मागायला जावं लागत नाही कोणाला. इतका मोठा बदल हा त्यातून घडला. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की एक आपण छोट्या विषयांवर आपले काम करतो निवडलेले, ते खूप महत्वाचे आहेत. थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली हा आमचा नेहमी एक विचार करायची पद्धत आमची होती की मोठा विचार करू, पण आपल्या जागेवर जे करू शकतो ते करू. पण आम्हाला असं वाटतं की जे देशाच्या आणि एकूण व्यवस्थेशी संबंधित महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्याशी आपला कनेक्ट असला पाहिजे. आपण फक्त आपलंच काम करत बसलो तर ही व्यवस्था नासत जाईल खालून वर आणि आपण आपलं काम करत बसू, म्हणजे गळका रांजण भरत बसण्याचं काम करू. तर कुठेतरी जी मोठे सामाजिक व्यवस्था बदलाचे प्रयत्न आहेत त्याच्याशी पण आपला कनेक्ट ठेवला पाहिजे, असंही विचार आम्ही नेहमी केला आणि तो ठेवलेला आहे आम्ही कनेक्ट. आम्ही सगळ्या सामाजिक संस्थांना एकत्र आणतो, सगळ्यांच्या प्रश्नांवरती चळवळी आंदोलनं सत्याग्रह करायचा प्रयत्न करतो. आमचा त्याच्याशी थेट संबंध नसतो, पण ते व्यापक समाज हिताचे प्रश्न असतात, त्याच्याशी आम्ही जोडून घेऊन काम करतो आणि त्याला चांगलं यश आलेलं आहे. ऑनलाईन मुलं सिलेक्ट करणं हा खटकणारा शब्द तर तयार नसतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये पालक आणि मुलांच्या हक्काला बाधा येऊ नये आणि हे सगळं सुरळीत चालावं म्हणून 2015 साली एक PIL केली गेली. हे काम करत असताना काही कायदेशीर लढाया देखील लढाव्या लागल्या, त्याचाही खूप मनस्ताप झाला. कायदेशीर लढाया खरं तर खूप लढाव्या लागल्या. कोर्टामध्ये आजही 20 पेक्षा जास्त सत्याग्रहाच्या केसेस आहेत आणि त्याला मधनं तारखांना जावंच लागतं. परंतु मोठी लढाई खरं दत्तकाच्या क्षेत्रात प्राजक्तांनी लढली, कारण या विचित्र पद्धती होत्या. त्याच्यात कायदेशीर लढाई जी होती ती म्हणजे दत्तक घेण्याचे जे नियम होते त्या नियम अत्यंत जाचक आणि त्याहीपेक्षा सुद्धा किंबहुना हे सगळं होऊ नये अशाच प्रकारचे होते. त्या लढाईचं काय केलं? 2015 साली काय झालं की पूर्वी ह्या सगळ्या दत्तक विधान प्रक्रियेमध्ये पालकांचा आणि दत्तक विधान संस्थांचा सक्रिय सहभाग होता. 2015 पासून सगळा जो संस्थांचा सहभाग होता तो काढून घेण्यात आला आणि पालकांना मुलं ऑनलाईन दाखवायला लागली. तर त्याच्यानंतर व्हायला असं लागलं की आम्हाला असं वाटतं की सगळ्याच जे बालकांच्या हक्कांसाठी काम करतात त्यांना असं वाटतं की प्रत्येक मुलाला कौटुंबिक पुनर्वसन हा पुनर्वसनाचा सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे आणि असं असलं तरी त्यातला सगळ्यात उत्तम पालक त्याला मिळायला पाहिजे. असं होत नाहीये. आता काय व्हायला लागलंय की पालकांचे हक्क हे जास्त मोठे मानले जायला लागलेत
पालकांच्या हक्कापेक्षा. आणि मग जो येईल त्याला मुलं हवी आहेत. पण मुलाला जर आवाज असला तर त्यांनी ही मुलं पालक निवडले असते का हा प्रश्न आहे. मग ज्या गोष्टीमुळे मूल आमच्याकडे आलं त्याच गोष्टीमध्ये ते त्याच परिस्थितीत परत जाणार का, हे असं होऊ नये. कुणाच्याही हक्काला बाधा येऊ नये. आपली भारतातली सांस्कृतिक परिस्थिती अशी आहे की इथे ऑनलाईन गोष्टी अजूनही फार मनाला भावत नाहीत. कुठलाही पालक ऑनलाईन मुलं सिलेक्ट करणं हा खटकणारा शब्द तर तयार नसतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये पालक आणि मुलांच्या हक्काला बाधा येऊ नये आणि हे सगळं सुरळीत चालावं म्हणून 2015 साली एक PIL केली गेली. मुंबई हायकोर्टामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांनी ती केली होती आणि त्याच्यासाठी सक्रिय सहभाग आपला होता. जी काही मदत लागेल फेडरेशन ऑफ अडॉप्शन एजन्सीजने पण एक PIL दाखल केली होती आणि त्याचा परिपाक म्हणून त्याचा निष्पत्ती अशी निघालेली आहे की त्याच्यातल्या ज्या त्रुटी अनेक प्रकारच्या होत्या. मोठ्या मुलांना स्वतःच्या अडॉप्शनसाठी जो कन्सेंट लागतो मोठ्या मुलांचा 7+ मुलांसाठी तो पण नव्हता, जी खूप भयंकर गोष्ट आहे कारण ते फेल्युअरकडे जाऊ शकतं. तर ह्या प्रकारच्या अनेक त्रुटी होत्या तर त्या बदलल्या आणि 2017ची नवीन गाईडलाईन झाली. आता आमच्यासाठी नवीन आव्हान हे आहे की आता तुम्ही 17 चॅलेंज करा. 16 डिस्पोज झाली बदल झाल्यामुळे. मला सर 2014ची एक महत्वाची घटना सांगायची. 2014 पर्यंत आपल्या भारतामध्ये असं होतं की एखाद्या केसमध्ये जर आईवर बलात्कार झाला असेल तर ते मूल हे दत्तकासाठी दिलंच जात नव्हतं. ते म्हणायचे की मूल हे मुद्देमाल आहे आणि त्याचा कोर्टाचा फैसला झाल्याशिवाय ते मूल आम्हाला देताच येणार नाही. मग आम्ही बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि ती एक लढाई 1 वर्ष आम्ही लढलो आणि त्या कोर्टाने निकाल दिला की मूल हे काही मुद्देमाल नाहीये. मूल ही एक स्वतंत्र एंटिटी आहे आणि त्या मुलाला त्याचे आई वडील आणि घर मिळण्याचा हक्क आहे. तुम्ही त्याचं DNA सॅम्पल घ्यायचं आणि ताबडतोब मुलाला मुदतीमध्येच मोकळं करायचं. 2 महिन्यांमध्ये मुलांचं अडॉप्शन सुरू झालं परत. नाहीतर ती मुलं 2.5, 3 वर्ष संस्थांमध्ये निकाल लागत नाही कोर्टाचा रेपच्या केसमधला म्हणून लटकून पडलेली होती. तर अशा असंख्य लढाई आम्ही लढल्या. त्याच्यामुळे एकूणच सगळ्या मुलांचा खूप फायदा झाला. त्यांना घर आई वडील तातडीने देता आले. दोघांनी मिळून काम केल्यानंतर जसे पॉवर ऑफ 2 असतं तसंच डिफरन्स ऑफ 2 पण असू शकतं. एखाद्या कामाबद्दल तुमच्या दोघांमध्ये काही मतभेद झाले आणि झाले असतील तरी कसे सोडवलेत? काय होतं की गिरीशला मी गुरुमान प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी त्याला अभिवादन करते आणि तो सगळ्यांचा आमच्या स्नेहालयाच्या मागता काय काय होतं की सगळ्या स्नेहालयावर गिरीशचा एक गिरीश नावाची अदृश्य शक्ती आहे जी काम करून घेत असते. माझ्याकडून पण करून घेते. पण त्याचे काही स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. तो अनेक गोष्टी एका वेळी करू शकतो. काय होतं की तो सगळ्यांचा मॉडेल असल्यामुळे सगळेजण त्याच्या पद्धती अंगीकारायला बघतात. मी बऱ्यापैकी ऑर्गनाइज्ड बाई आहे. मी जर एखादी गोष्ट करायला लागली की मी ती फक्त त्या एका शिस्तीने तीच गोष्ट करत असते आणि मग काय होतं की माझी स्वतःची म्हणून जी रोजचा वर्क एरिया आहे तिथले लोक गिरीशचं मॉडेल फॉलो करायला लागले की मला तो ही गोष्ट होतं थोडंसं की थोडासा घर्षण तयार होतं. पण मला असं वाटतं की ते ठीकच आहे. आम्ही अनेकदा बोलून ते सोडवत होते वाद. सगळ्यात मोठी बाललैंगिक शोषणाची केस होती ज्याच्यात 22 आरोपींना दुहेरी जन्मठेप कोर्टाने दिली 14 वर्षाच्या मुलीच्या लैंगिक शोषण केल्याबद्दल. ते आम्ही 8 वर्ष लढत होतो. दुसऱ्या केसमध्ये 17 आरोपी होते आणि 15 वर्षाची मुलगी होती. या आरोपींमध्ये सर पोलीस अधिकाऱ्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत 3 स्टार हॉटेलच्या मालकांपासून मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या कुटुंबातल्या मुलांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत अशा सगळ्या लोकांशी आम्ही खूप संघर्ष केला. या खडतर प्रवासामध्ये काही ओएसिसचे क्षण, हिरवळीचे क्षण देखील आले. मग ते सिप्लाचे वायके हमीद असतील, आमिर खान असेल, रिलायन्सच्या नीता अंबानी असतील, अशा सगळ्यांनी आपलं प्रचंड कौतुक केलं. हे कौतुक झाल्यानंतर आपल्याकडे 2 गोष्टी घडतात. एक तर संस्था मोठी व्हायला लागली की ती फुटते. याचं कारण एका माणसाला मोठंपण मिळालं म्हटल्यानंतर बाकीच्यांकडे जेलुसीलचा खप वाढत जातो आणि त्यासाठी घ्यायची पाळी येते. हा एक भाग येतो. आणि दुसरं महत्त्वाचं, माणसाला मोठंपण मिळालं म्हटल्यानंतर बाकीच्यांकडे जेलुसीलचा खप वाढत जातो आणि त्यासाठी घ्यायची पाळी येते. हा एक भाग येतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला हे मानसन्मान मिळतात तो मूळ ध्येयापासून भरकटत जातो. त्याचे पाय जमिनीच्या वास्तवापासून दूर जातात. हे दोन्हीही तुमच्या बाबतीत झालं नाही. अशा हजारो संस्थात काम करणारे जे गिरीश आणि प्राजक्ता आहेत त्यांच्यासाठी हे पाय जमिनीवर कसे ठेवलेत ते सांगा.
सर, मी अगदी विनम्रपणे आणि कोणतंही म्हणजे काय म्हणू तोंडदेखलेपणा न करता हे सांगू इच्छितो की स्नेहालय हे टीमवर्क आहे. स्नेहालय हे एका माणसाच्या डोक्यातली कल्पना आहे, हे बरोबर आहे, ती मी सुरुवात केली, परंतु आज ते टीमवर्क म्हणून आम्ही सगळेजण काम करतो. याच्यामध्ये मी जरी तुमच्या समोर बसलो असलो आणि मी जरी मी म्हणत असलो तरी मी म्हणजे आम्ही, आमच्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुमच्या समोर बसलेलो आहे. दुसरी गोष्ट, स्नेहालयामध्ये पहिल्यापासूनच एक अशी पद्धत आहे की आम्ही साधारणपणे काही काळानंतर आमचे सक्सेसर शोधतो आणि ते सक्सेसर शोधत असताना आम्ही असं म्हणतो की तुम्ही तुमच्या जातीचा नसलेला माणूस द्या. कारण आज बऱ्याचदा सामाजिक क्षेत्रामध्ये जातीची, धर्माची, कुटुंबाची थारोळी तयार होतात आणि कधी कधी ती चांगली असतात, चांगलं काम होतं, कधी कधी त्याच्यातून लोकांमध्ये एक ही सामाजिक संस्था आहे का अशाच एक प्रश्न कधी कधी लोकांच्या मध्ये तयार होत जातो. स्नेहालयाचं मी जरी पहिले 5 वर्ष अध्यक्ष असलो तरी मी आज या संस्थेचा काहीच नाहीये. म्हणजे 95 पासून आज अखेर या संस्थेचा माझा कायदेशीर संबंध काहीच नाहीये, ना मी विश्वस्त आहे. या ठिकाणी आम्ही अनेक चांगली चांगली माणसं समाजातली शोधून आणली. आम्ही लाभार्थींना या संस्थेचं लाईफ मेंबर केले. वेश्याव्यवसायातल्या महिला आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी हे या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. आमच्या विश्वस्त मंडळामध्ये 3 वेश्याव्यवसायातल्या बायका आहेत, एक हिजडा आहे, एक समलैंगिक संबंध ठेवणारी व्यक्ती, एक HIV पॉझिटिव्ह आहे. ह्या सगळ्या लोकांकडे आम्ही या संस्थेची ओनरशिप जी आहे ही हळूहळू ट्रान्सफर करत चाललो आहोत. आम्ही हळूहळू ज्यांच्यासाठी काम सुरू केलं त्यांच्याकडे ही संस्था सोपवत चाललो आहोत. आणि जी गांधींची एक गांधीयन थॉट कल्पना आहे की म्हणजे पदविहीन अधिकार, अथॉरिटी विदाउट पोझिशन, तर आमच्या संस्थेमध्ये निर्णय घेणारे लोक हे संस्थेचे कोणीच नाहीयेत. हे फार लोकांना आश्चर्य वाटतं की आमच्या इथे कोणी पण निर्णय घेत असतो ज्याचा तसा कायदेशीर संस्थेशी काही संबंध नसतो. आम्ही अशा लोकांना फॉलो करत असतो जे आमचे कायदेशीर कोणी नाही आहेत. तर आमच्या इथे कार्य खूप महत्वाचं आहे संस्थेपेक्षा, काम करणारा माणूस खूप महत्वाचा आहे, त्याचं पद काय आहे त्याच्यापेक्षा. आणि आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन इथं काम करतो. आमच्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, दलित समाजाचे लोक आहेत, महिला आहेत. मला असं वाटतं की जे भारतासाठी जर आपण काम करत असो तर भारताचं चित्र आपल्या संस्थेमध्ये दिसलं पाहिजे. हा एक पहिल्यापासून आमचा आग्रह होता आणि आज ते तसं दिसतंय. तर मला असं वाटतं की या सगळ्या कामामध्ये पारदर्शकता, लोकांना सहभागी करून घेण्याची वृत्ती आणि मुळात हे लोकांचं काम आहे, हे लोकांकडे सोपवत गेलं पाहिजे. आपण सुरू करून ते ताब्यात घेत गेलं नाही पाहिजे, ते लोकांकडे सोपवत गेलं पाहिजे. असं केलं तर माणसं या कामामध्ये येतात. इदम मम म्हणायचं आणि ते सोडून द्यायचं आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची. हा उदयच्या सस्टेनेबिलिटी बद्दल फार लोक बोलतात की संस्था आज खूप चांगलं काम करतात पण काय भविष्य. मला असं वाटतं तुम्ही जितका मोठा समाज तुमच्या संस्थेशी जोडाल तेवढी ती संस्था सस्टेन होते, तेवढे त्या संस्थेचं स्थायित्व हे अधोरेखित होत जातं. आणि दुसरा महत्वाचा फायदा, कधी कधी संस्थांमध्ये चांगले कामं होत नाहीत, काहीतरी दुर्घटना घडतात, कुणीतरी चुकीचं वागत असतो एक माणूस, त्याच्यामुळे अख्ख्या संस्थेला जबाबदार धरलं जातं. आपल्याला तर असं वाटत असेल की आपल्या संस्थेमध्ये खूप चांगलं काम दीर्घकाळ चाललं पाहिजे तर खूप चांगली माणसं त्या संस्थेमध्ये आली पाहिजेत, हा आग्रह आणि हट्ट पाहिजे आणि तो आम्ही इथं धरलाय. त्यामुळे आपोआपच सगळ्या कामांची निगराणी होते, समाजाचं लक्ष राहतं. आणि आम्हाला असं वाटतं की सरकारने आम्हाला काही 1 स्क्वेअर फूट जागा दिली नाही आजपर्यंत. सगळे प्रकल्प आम्ही आधी सुरू केले, आम्हाला जे आवश्यक वाटले. नंतर काहीमध्ये सरकारने आम्हाला मदत केली, जसं की HIV पॉझिटिव्ह मुलांचं शेल्टर होम सगळ्या देशभर जे सुरू झाले ते स्नेहालयापासून सुरू झाले. आम्ही सगळ्यांना मदत केली ते चालवायला, कारण आम्हालाही माहिती आहे की आम्ही एक रेडिओ स्टेशन पण चालवता तुम्ही. एक FM रेडिओ चालतो आमचा, तो नगरचा ओपिनियन मेकर बनलेला आहे आणि 24 तास चालणारं कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. त्याच्यामध्ये सक्सेस स्टोरीज असतात, बाल कामगार येतात, वेश्याव्यवसाय सोडलेल्या बायका येतात, कसं जगल्या त्या आयुष्यातला, धीराने कसं तोंड दिलं त्यांनी प्रश्नांना हे सांगतात. आणि ते गरीब लोकांचं फेसबुक आहे. झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही काम करतो. झोपडपट्ट्यात 2000 मुलांबरोबर 8 ठिकाणी आम्ही काम करतो. ते एक रोल मॉडेल आहे. येणारा भारत झोपडपट्ट्यांचा देश असणार आहे, तिथं कसं काम करता येईल हे काम आम्ही तिथे करून दाखवतो. तर तिथले सगळे लोक आमचा रेडिओ ऐकतात आणि ते त्यांचं फेसबुक आहे. वा, असं असंख्य गोष्टी चालू आहेत. जवळपास 27-28 वर्ष हे काम सुरू आहे. तेवढीच आणखीन वर्ष कामाची शारीरिक एनर्जी तुमच्याकडे नक्की असणार आहे. पुढच्या 25 वर्षामध्ये काय करावं असं वाटतंय आपल्याला? काय ढोबळमन आणि काय रोडमॅप आहे तुमच्या दोघांच्या डोक्यामध्ये? मला असं वाटतं की मी एवढ्यात बघितलंय, नगर जिल्हा हा खूप विविध, म्हणजे इथे खूप बलात्काराच्या केसेस झालेल्या आहेत, कोपर्डीचा घटना आपल्याला माहिती आहेत. मला असं दिसून येतं ना की मायनर रेप व्हिक्टीमचं फार प्रमाण वाढलंय. तर मला ज्या सगळ्या अल्पवयीन मुली असतील ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत, मला असं स्वतःला वाटतं की त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे.
तर पुढच्या भविष्यकालीन योजनांमध्ये हे नक्की असेल की ह्या बायकांच्या सोबत काम करणार आहे. आमच्याकडे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. तर 13 वर्षाच्या मुली, 14 वर्षाच्या मुली प्रेग्नंट असतात, अत्याचार झालेले असतात. मला असं वाटतं की सेक्स एज्युकेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी अजूनही ग्रामीण भागांमध्ये झालेली नाही. ह्याच्या सेक्स एज्युकेशनवर पण काम करावं लागेल आणि भविष्यामध्ये स्नेहांकुर स्नेहालय त्याच्यावर काम करेल. मला असं पण वाटतं ना की ह्या सगळ्या बायकांचं काम चालू आहे, मुलांसाठीचं काम चालू आहे. एका गोष्टीकडे दुर्लक्ष होतं शासनाचं असं मला वाटतं की ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत, कामं करतात ह्या महिला मुलांच्या प्रांतामध्ये, त्यांना सगळ्यांना त्यांनी बायकांचं शेल्टर होम म्हणून कायदेशीर परवानगी दिली पाहिजे. त्यांनी काय होणार आहे की त्यांचे प्रश्न कायदेशीररित्या हाताळायला आणि सोडवायला मदत होणार आहे. प्रत्येक अडॉप्शन सेंटरला का नाही बरं बायकांचं शेल्टर होम म्हणून मान्यता देत? काही लोक नाही घेणार असं कुठली मान्यता नको असेल तर, पण मिळायला पाहिजे. त्यांनी राजरोसपणाने कायदेशीररित्या बायकांचे प्रश्न मार्गी लागतील तर हे व्हायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी काय करता येईल ॲडव्होकसीचा पार्ट म्हणून ते आम्ही बघतोय. माझ्याकडे पण काही संकल्प आहेत सर. खरं सांगायचं तर स्नेहालयाच्या कामाचे 5 मोठे परिणाम झाले. हा भारतातला पहिला असा जिल्हा आहे जिथे 3500 बायका रोज धंदा करतात पण एकही अल्पवयीन मुलगी नाही. कारण आम्ही 70 पेक्षा जास्त केसेसमध्ये कन्व्हिक्शन्स घेतलेले आहेत. आणि भारतातली जी सगळ्यात मोठी बाललैंगिक शोषणाची केस होती ज्याच्यात 22 आरोपींना दुहेरी जन्मठेप कोर्टाने दिली 14 वर्षाच्या मुलीच्या लैंगिक शोषण केल्याबद्दल, ते आम्ही 8 वर्ष लढत होतो. दुसऱ्या केसमध्ये 17 आरोपी होते आणि 15 वर्षाची मुलगी होती. या आरोपींमध्ये सर पोलीस अधिकाऱ्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत, 3 स्टार हॉटेलच्या मालकांपासून मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या कुटुंबातल्या मुलांपर्यंत, पदाधिकाऱ्यांपर्यंत अशा सगळ्या लोकांशी आम्ही खूप संघर्ष केला. कारण आमचं काम जसं रचनायुक्त आहे, रचनेच्या पायावर उभं आहे, पण ते तितकंच संघर्षाने भरलेलं काम आहे. आणि रचना टिकवण्यासाठी संघर्ष हा सारखा करावा लागतो. तर आमच्या जिल्ह्यामध्ये मायनर नाहीत, मायनर फ्री ब्रोथेल्स आहेत. नगर जिल्ह्यामध्ये 2nd जनरेशन प्रॉस्टिट्यूशन बंद आहे. वेश्येची मुलगी 20 वर्षात वेश्या झालेली नाही. ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेली, शिक्षिका झाली, काय पण ती झाली नाही. तिसरी उपलब्धी HIV आहे 7-8%, परंतु 100% गुप्तरोग जे सिफिलिस, गनोरिया जे पूर्वी व्हायचे बायकांना, त्याच्यातून सर्व वेश्याव्यवसायातल्या महिलांना आम्ही मुक्त केलेले आहे. पोलिसांची आणि ब्रॉथेल किपर अत्याचारांची लेवल एकदम खाली आहे. असं म्हणू शकत नाही मी की अत्याचारच होत नाहीत, परंतु ती लेवल असेल तर अगदी खाली आहे. बायका खूप एम्पॉवर्ड आहेत. हे सगळे बदल जे आम्ही घडवलेत, मला असं वाटतं की भविष्यामध्ये किती वर्ष त्याच विषयांवर तेच काम करतो असं सांगत बसणार. मला असं वाटतं की आता एक 5-6 वर्षामध्ये हा बाल लैंगिक शोषणाचा प्रश्न, बाजारू लैंगिक शोषणाचा प्रश्न, जबरदस्तीने महिला मुली याच्यामध्ये आणणं वापरणं, हे कुठेतरी पूर्ण बंद करण्याच्या दृष्टीनं काहीतरी क्रांतिकारक असं काम करायला लागेल. आतापर्यंत त्याच्या चाकोरीमध्येच काम करत बसलो तर अशी हयात गेली तरी ते प्रश्न काही सुटणार नाहीत. तर काहीतरी करायला पाहिजे. आता कुठेतरी मुळावर घाव घालायला की जेणेकरून प्रेक्षको अशा माणसांना, अशा दाम्पत्याला का भेटायचं, अशी कामं का पाहायची? तर आपण दरवर्षी एक कुलाचार म्हणून आपल्या कुलदेवतेकडे जात असतो, त्याला मनोभावे नमस्कार करत असतो, तिथं काहीतरी देणगी देत असतो. जे कोणी संवेदनशील असतील ना त्यांच्यासाठी स्नेहालयाला जाणं आणि या दाम्पत्याला भेटणं हा एक कुलाचार बनला पाहिजे. इथल्या कामात सहभागी होणं हा त्यांचा कुटुंब विशेष बनला पाहिजे. याचं कारण समाज बदलायची जबाबदारी फक्त या दोघांची एकट्याची नाही आहे, त्याबरोबरच समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे. हा कार्यक्रम बघणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा बदल आपण घडवला पाहिजे आणि त्या बदलाचा भाग व्हायला पाहिजे. आज मी नगर जिल्ह्यामधल्या स्नेहा नावाच्या एका समाजाच्या मंदिरामध्ये आलो आणि त्या मंदिराच्या 2 पुजारी दाम्पत्याला भेटलो. एका अर्थानं प्रक्षाळ पूजा असा शब्द आपल्याकडे वापरला जातो की एखादी मोठी यात्रा झाल्यानंतर ते मंदिर स्वच्छ केलं जातं, त्याला प्रक्षाळ पूजा असं म्हणतात. समाजाची ही प्रक्षाळ पूजा जिथे अखंडपणे चालते, अशा ह्या स्नेहालयाचं काम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं याकरता तुमच्या सगळ्यांतर्फे मी त्या दोघांना सुयश चिंतितो. आज तुम्ही झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी जो वेळ काढलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण फार फार धन्यवाद सर. थँक्यू. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.